आता एकदा का हे रजिस्ट्रेशनचा पेज आपण उघडून बघितलं, एखाद्या प्रमोटरचं आपण पोर्टल उघडून बघितलं, की मग त्याच्यात काय-काय माहिती असते आणि ती कशी बघायची आणि त्याचा काय उपयोग करायचा, म्हणजे आपल्या निर्णयासाठी त्याचा काय उपयोग होईल. तर हे मी तुम्हाला एक सिरियल वाईज सांगू शकतो. म्हणजे आता पहिली गोष्ट जी असते ती मुख्यतः ह्या प्रोजेक्टची जी लँड जी आहे, ती कोणाकडे आहे. अनेक वेळा काय होतं, एखादा प्रमोटर असतो तो लँड विकतच घेतो, त्यामुळे तोच त्याचा लँडलॉर्ड असतो. तर कधी-कधी ती लँड लीजवर सुद्धा घेतलेली असते. तर कधी-कधी असं असतं ती लँड एखाद्या सोसायटीची असते आणि मग त्याच्याबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं जातं आणि त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटनुसार मग तो प्रमोटर काम करत असतो. म्हणजे लँडलॉर्ड सोसायटी असते. हे अशासाठी महत्त्वाचं आहे, की जेव्हा उद्या तुम्ही ते फ्लॅट घ्याल, उद्या तुमची सोसायटी तयार होईल, त्या सोसायटीला कन्व्हेन्स कोण करणार, हे यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिथे जे पहिल्यांदा लँडचा टायटल कोणाकडे आहे आणि त्याच्यासाठी आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जी महत्त्वाची आहे. कारण लँडचं टायटल बघताना काय असतं, की वकील लोकं सर्च घेतात आणि मग त्यांचा पुन्हा एक 50, 60, 70 पानाचा तो सर्च असतो, की प्रॉपर्टी कोणाकडे कधीपासून कधी-कधी येत गेली. स्टेप बाय स्टेप असा तो सर्च सगळीकडे असतो. आता हा सर्च तिथे लावलेला असतोच. परंतु हा जर वाचायचा म्हटलं तर खूप वेळ जातो. म्हणून महाराजांनी काय केलं, त्याचा एक फॉर्मॅट तयार केला, ज्याला फॉर्मॅट ए म्हणतात. त्यामध्ये एका पानावर जवळ-जवळ 1 ते 1.5 पानावर तुम्ही सगळी माहिती द्यायची आहे. म्हणजे ही लँड आता आहे कोणाची आणि ही कोण डेव्हलप करतंय आणि जर तो दुसरा कोणी डेव्हलप करत तर त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे किंवा कसं. अशा रीतीने जो माणूस प्रमोटर आहे त्याला या प्रोजेक्टची, या लँडची पूर्ण ऑथॉरिटी दिलेली आहे, हे असणं महत्त्वाचं आहे. कारण ती नसेल तर तुमच्या त्या ॲग्रीमेंटलाही अर्थ राहणार नाही. अनेक वेळा रिडेव्हलपमेंटच्या मध्ये हा इश्यू येऊ शकतो. परंतु आता मात्र तुम्ही हे पहिलं बघितलं पाहिजे, की लँडचं टायटल हे बरोबर त्या प्रमोटरकडे आहे किंवा नाही. ही पहिली बाब झाली.